द अमेझिंग अकोला MS30 तुमच्यासाठी ज्या अमेझिंग गोष्टी घेऊन आलो तो आज आम्ही होतो वन्स मोर ह्या नाटकाच्या स्टेजवरती आणि आत्ताच रुजुता देशमुख त्यानंतर भरत जाधव सरांची भेट झाली आणि सध्या माझ्यासोबत आहेत अमेझिंग पर्सनॅलिटी राजन तामण सर. सर कसं वाटतं आमच्या अकोल्यात येऊन तुम्हाला? फर्स्ट क्लास. आमचा खूप दौरा आहे झालेला आहे ऑलरेडी आणि ह्या प्रवासात थंडी असल्यामुळे कुठेही काही त्रास होत नाहीये. फक्त हे थिएटर पाहिल्यानंतर असं वाटतं की हे थिएटर आणखी छान असायला हवं त्यामुळे लोकही भरपूर येतील नाटकाला पण ते कसं दिसत नाही. पण एनिवेज इथली लोक खूप रसिक आहेत असं ऐकलंय त्यामुळे इथे प्रयोग करताना मला खूप मजा येते. नक्कीच नक्कीच. आता रुजुता ताई आणि भरत सरांची थोडीशी कंप्लेंट होती की रसिक वर्ग आजकाल नाटकाला थोडासा कमी झालेला आहे तर तुमचं काय मत आहे याच्यावरती? आमचं मत असं आहे की आता जो इंटरव्ह्यू आत्ता झाला आहे तो पूर्वी व्हायला पाहिजे होता. म्हणजे तो इंटरव्ह्यू तुम्ही लोकांना दाखवला असतात त्याप्रमाणे लोकही आले असते प्रेक्षकांना त्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण झाली असती. पण आता होतंय काय आमच्या नाटकानंतर हा इंटरव्ह्यू लोकांना दिसणार आहे आणि खास म्हणजे इथल्या लोकांनी जेवढी मराठी लोकं आहेत आणि त्या मराठी लोकांना एकत्र करण्यासाठी जी म्हणून तुमच्यासारखी माणसं आहेत त्यांनी एकत्र करून त्यांना नाटकाची आवड निर्माण करायला पाहिजे. इथल्या लोकल मुलांमधलं टॅलेंट्स मुलींमधलं टॅलेंट्स काढून त्यांचेही काही वर्कशॉप घेऊन त्यांना नाटकाबद्दलचा इंटरेस्ट क्रिएट करायला पाहिजे आणि तरच त्यांना नाटक पाहायला मिळेल. मुळात नाटक पाहता आलं पाहिजे नाटक एन्जॉय करता आलं पाहिजे आणि मग नाटकात काम करायला. तर अशा पद्धतीने प्रेक्षक सुरुवातीला तुम्ही तयार करा भरपूर प्रेक्षक झालात तरच तो नाटक येणार आहे. नुसतेच आर्टिस्ट तयार होऊन इथनं काही होत नाही. आर्टिस्ट बरोबर प्रेक्षकही तुम्ही तयार करा. नक्कीच नक्कीच सर. सर आजच्या ह्या वन्स मोर या नाटकाविषयी काय सांगाल? फॅन्टॅस्टिक नाटक आहे. जी लोक आज बघणार आहेत ते खरोखर नशीबवान असणार आहेत. जी पाहणार नाहीत ती कम नशिबी असतील असं मी समजेल आणि ह्या नाटकाचे पुन्हा प्रयोग व्हावेत अशी माझी इच्छा आहे इथे. त्यासाठी तुम्हीच काहीतरी करा. ह्या नाटकाबद्दलचं लोकांना प्रेक्षकांमध्ये काही सांगा. आम्ही काही बोलू त्यांच्याशी नाटक संपल्यानंतर. पण पुढच्या प्रयोगाला आणखीन ह्याच्यापेक्षा म्हणजे हॉल हा संपूर्ण भरेल अशा पद्धतीने लोक यायला हवे आणि ती आली तर आम्हालाही मजा येते प्रेक्षकांनाही मजा येते आणि हे एन्जॉय करण्याचं नाटक. कुठेही असं काही तुम्हाला डोक्याला त्रास नाही काय नाही. बारीकसा सुंदर मेसेज आहे या नाटकात. तो मेसेज घ्या आणि त्याप्रमाणे वागाच असं नाही. प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली आपापल्या पद्धतीने वागतो पण तसं वागण्याचा प्रयत्न करा. इतकं ते सुंदर नाटक आहे. लोक एन्जॉय करतात. नक्कीच नक्कीच. तुम्ही जे आता आवाहन केलेलं आहे आमच्या सगळ्या अकोलेकरांना ते नक्की आम्ही पोहोचवू आणि अकोलेकर भरभरून प्रतिसाद देणार आहेत तुम्हाला आणि तुम्ही परत केव्हा येणार आहात ते पण आम्हाला सांगून द्या म्हणजे आम्ही तोपर्यंत आमची ऑडियन्स तयार करून ठेवतो. ठीक आहे. ट्रेनचं तिकीट कधी बुक होतं ते बघा त्याप्रमाणे मी येतो. नक्कीच नक्कीच. आणि हा आमचा द अमेझिंग अकोला आहे आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचे. आणि अकोलेकरांनो ऐकलत ना आता यांनी काय सांगितलेलं तेव्हा आता आपल्याला यांना दाखवून द्यायचं की आपण किती रसिक आहोत तेव्हा तयार हा सर परत येणार आहेत आपल्याकडे. तोपर्यंत बघत राहा द अमेझिंग अकोला MS30.